नमस्कार. 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभर आणि जगाच्या पाठीवर आपण अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व भारतीय हा प्रजासत्ताक दिन साजरा करीत असतो. 77व्या या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. या शुभ दिवसाचं औचित्य साधून राष्ट्र प्रथम या संकल्पनेच्या अंतर्गत आपल्या महाराष्ट्रातील सर्व विभागांच्या शाळांच्या माध्यमातून, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या माध्यमातून, सर्व माध्यमांच्या आणि सर्व भाषिकांच्या शाळांच्या माध्यमातून देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत हा उपक्रम संपन्न होणार आहे. साधारणपणे आपल्या राज्यातील 2 कोटीपेक्षा जास्ती विद्यार्थी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत त्या ठिकाणी सादर करतील. शासकीय ध्वजारोहणचा कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर स्थानिक पातळीवरचे नागरिक, लोकप्रतिनिधी, त्याच्यासोबतच प्रशासनाचे अधिकारीगण या सर्वांना सोबत घेत हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. मला वाटतं की याची प्रॅक्टिस मागच्या काही महिन्यांच्यापासून शाळा पातळीवर प्रगतीपथावर आहे. या उपक्रमामुळे देशप्रेम, राष्ट्रभक्ती वाढीस लागेल. विद्यार्थ्यांमध्ये एक स्वयंशिस्त, आरोग्याची जागृती आणि शारीरिक दृष्टिकोनातनं एक कसरत, व्यायाम करण्याच्यासाठी पण या माध्यमातून प्रेरणा मिळणार आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की यापूर्वी पण कवायत हा काही नवीन विषय नाही. शाळांमध्ये यापूर्वी पण कवायत सादर केली जायची. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं प्रमाण आपलं कमी झालं आणि म्हणून दर शनिवारी याचं बंधनकारक कवायत करण्यात आलेली आहे. आणि या 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शासकीय ध्वजारोहणचा कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी विद्यार्थी एकत्रितपणे ही कवायत सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सादर करणार आहेत. आणि म्हणून या उपक्रमासाठी महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांनी, संस्थांनी, सेवाभावी संस्थांनी सहकार्य करावं, या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं ही विनंती, आवाहन करण्याच्यासाठी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्याला आम्ही विनंती करत आहोत. माझी विनंती आहे की हा अतिशय देशभक्तीपर म्हणजे 2 कोटीपेक्षा जास्ती विद्यार्थी ही कवायत आणि त्याने प्रॅक्टिस केलेली आहे. तर या सर्वांना आपलं सहकार्य हो. हा दर शनिवारी देशभक्तीपर कहाण्यांवर कवायत प्रत्येक शाळेत संपन्न होते आहे. आणि 26 जानेवारीला साधारणपणे शासकीय ध्वजारोहण झाल्याच्या नंतर एकाच वेळेस संपूर्ण राज्यामध्ये ही कवायत सादर केली जाईल. सर, या संदर्भामध्ये शिक्षकांकडून प्रॅक्टिस करून घेतली का या विद्यार्थ्यांची, आणि हे इंग्रजी शाळेला देखील लागू आहे का? तेच मी आपल्याला सांगितलं की सर्व माध्यमांच्या शाळेसाठी एवढंच नाही तर इतर पण विभागांच्या ज्या काही शाळा आहेत, सामाजिक न्याय असेल, आदिवासी विकास विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग तर आहेच,
या सर्व विभागांच्या, सर्व माध्यमांच्या शाळेंच्यासाठी, सर्व भाषिकांच्या शाळेंसाठी हे त्या ठिकाणी बंधनकारक आहे. उर्दू शाळांमध्ये पण हा उपक्रम असणार आहे का किंवा तशा पद्धतीच्या त्या शाळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत? आता जेव्हा मी बोलतो आहे की सर्व माध्यम, सर्व भाषिक, त्याच्यामध्ये सगळे आले. नाशिक आणि मालेगाव दोन्ही ठिकाणी महिला आरक्षण झाले महापौर. हा विषय आणखी काही हा मराठी अजून काही कोणाला शालेय शिक्षणामध्ये कृषी अभ्यासक्रम डेव्हलप करायचा गेल्या काही वर्षापासून प्रयत्न सुरू आहे, पण ते अद्याप आलेलं नाही. यावर्षी तुम्ही करणार होता काय यावर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये ते येणार होतं शैक्षणिक वर्षामध्ये, पण ते अद्याप आलेलं नाही. तुम्ही त्यासाठी आग्रही होता. कृषी मंत्री असताना सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता. आता तुम्ही शिक्षण मंत्री आहात, काय नेमकं होणार आहे कृषी अभ्यासक्रमामध्ये? शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत कृषी विभाग असेल, पर्यावरण असेल, परिवहन असेल, या सर्व विषयांवर आधारित आता जे काही आपण नवीन अभ्यासक्रमावर जातो आहोत त्याच्यामध्ये या विषयांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येईल. ते कधी पुढच्या वर्षी असेल कसं असेल? येणाऱ्या काळामध्ये पण पुढच्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षामध्ये असेल ना? हो. हिंदी में बताइए जिस तरीके से राज्य सरकार प्रयास कर रहा है, क्या है पूरा और किस तरीके से इसको इम्प्लीमेंट होगा? राष्ट्र प्रथम इस संकल्पना पर आधारित 26 जनवरी जो हमारा भारतीय प्रजासत्ताक दिन है, पूरे महाराष्ट्र में सभी डिपार्टमेंट्स के माध्यम से, जैसे शालेय शिक्षण विभाग है, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, इनके माध्यम की जो भी स्कूलें हैं, सभी भाषिक स्कूलों में, सभी संस्थाओं की स्कूलों में, सभी सरकारी स्कूलों में देशभक्ति पर गानों के ऊपर सामूहिक कवायद, इसका संचालन किया जाएगा. शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होने के बाद ये कवायद लोकल लेवल के नागरिकों को साथ में लेकर, प्रशासन को साथ में लेकर, सभी लोक प्रतिनिधियों को साथ में लेकर ये कवायद संपन्न होगी. लगभग 2 करोड़ से ज्यादा स्टूडेंट्स पूरे महाराष्ट्र भर में इसमें शामिल हो गए. मैं आपके माध्यम से सभी नागरिकों को, लोक प्रतिनिधियों को विनती, आह्वान करता हूं, इसमें आप शामिल होइए. आपकी शुभेच्छा, आपके आशीर्वाद की जरूरत है. गवर्नमेंट निजी स्कूलों को लागू होगा? सभी माध्यम के स्कूलों को, सभी भाषिक के स्कूलों को भी ये लागू होगा. दादा, सामूहिक गायन की बात आपने कही, लेकिन सरकार के भीतर 2 पार्टियां हैं जो बीएमसी में, वो सामूहिक तरीके से बेहद देशभक्ति पर गाने, हाँ, कोई भी पक्ष होगा, कोई भी पार्टी होगी, लेकिन आखिरी में हमारा नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम है. सर, नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आपल्याला प्राप्त झाला का आणि त्याच्यावर काही चर्चा झाली? त्या समितीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अद्याप तो अहवाल प्राप्त नाही. नंतर आणखी मुदत वाढली 5 जानेवारी 1 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. शाळांमध्ये संरक्षक प्रशिक्षण वगैरे चालू करण्यासाठी मागे पत्रकार परिषद आपण घेतली होती, चालू झाली कोणत्या शाळांमध्ये? काय? विद्यार्थ्यांना हो, त्याची प्रक्रिया बऱ्यापैकी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि मला वाटतं की पुढच्या महिन्यापासून या राज्याच्या विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स याचं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. याच्यासाठी काही विद्यार्थिनी, महिला
यांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक शाळेच्या विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण दिलं जाईल. त्याच्यासोबतच राज्याच्या माजी सैनिकांच्या सहकार्याने त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण अगदी मग बेसिक सावधान विश्रामच्या पासून तर त्यांच्या कवायती संचलन परेड याचंही शिस्तीचं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि विद्यार्थ्यांनी उद्याचा तो आपल्याला भारताचा नागरिक घडवायचा आहे या दृष्टिकोनातून त्यांना चांगलं प्रबोधन अनेक प्रबोधनकारांच्या माध्यमातून पण त्यांचं प्रबोधन केलं जाणार आहे. त्याला आपल्याला चांगला नागरिक घडवायचा आहे, पण महापौर पण घडवायचा आहे मुंबई महापालिकेचा. आलेली आहे. मी आक्षेप घेतलेला आहे. मी फार लहान त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. एकनाथ शिंदे गटाचे तुमच्या विरोधी काय त्याची मागणी आहे? काय म्हणण्यात या बघा मला ह्या विषयाची काही माहिती नाही. मला वाटतं की तुम्हीच तिकडे होते आणि तुमची वाट पाहत मी इकडे बसलो होतो. एक मुद्दाच आहे. गेल्या 2 वर्षापासून तुमच्या डिपार्टमेंटने एक GR काढलेला होता की MMR झोन किंवा शहरामध्ये जे शाळा असतात 1 ते 8वी पर्यंत त्याची वेळ 9:30 नंतर करायची. सेक्रेटरी साहेब इथे बसलेले आहेत. 1 वर्षापूर्वी पण मी तुम्हाला हा मुद्दा उपस्थित केला होता. अद्यापपर्यंत कुठल्याही प्रायव्हेट शाळेने ती वेळ बदललेली नाहीये. मग आता याला नेमकं जबाबदार कोण आहे? शाळा तुमचं ऐकत नाही की तुमचे अधिकारी तुमचं ऐकत नाही? वेळेच्या संदर्भामध्ये स्थानिक पातळीवरचे अधिकार देण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ समजा थंडीचा कालावधी आहे आणि त्या उदाहरण सांगतो मी, तर त्या कालावधीमध्ये जर विद्यार्थी पालक तिथल्या ज्या काही समित्या आहेत आपल्या आणि व्यवस्थापन यांनी जर सामूहिक पद्धतीने निर्णय केला, विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे काही गोष्ट असेल त्याप्रमाणे जर निर्णय केला तर त्याच्यामध्ये आम्हाला काही अडचण नाही. काही ठिकाणी एकाच शाळेच्या इमारतीमध्ये 2 शिफ्टमध्ये पण शाळा असतात आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून त्या स्थानिक पातळीवर त्यांना जे हिताचं असेल विद्यार्थ्यांच्या ते निर्णय ते करू शकतात. शासकीय शाळा गव्हर्नमेंटच्या मालकीच्या ज्या शाळा आहेत तिथे कुठेही 2 शिफ्टमध्ये शाळा चालत नाही. हा सर्वजित चोचलेपणा जो आहे प्रायव्हेट शाळेचा सरकार का त्यांना पुरवतोय? एक तर फी मोठ्या प्रमाणात घेतली जाते. ते म्हणतात की आम्ही एका इमारतीमध्ये 2 शिफ्टमध्ये शाळा चालवतोय. त्याचा अल्टिमेट त्रास मुलांना होतोच ना. 1ली 2रीच्या मुलांना जर समजा 6:30 वाजता बसमध्ये बसावं लागत असेल तर त्यांच्या मानसिकतेवर त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही का? आणि जर होत नसेल तर मग शासनाने असा GR का काढला होता? अशा पर्टिक्युलर कोणत्या शाळेच्या संदर्भातल्या त्या पालकांची जर काही सूचना आली तर आम्ही त्या व्यवस्थापनाला तशी सूचना करू. शेवटी विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे काही करावं लागेल ते करू. कुठल्या कुठली बरं झालं तुम्ही लक्षात आणून दिलं. कुठे कुठे आहे? हिरवानंद फार आवडीचं आहे. नाशिकमध्ये तरी आहे एवढा वेळ प्रश्न वाचून करा. लिहिणाऱ्याला वाटलं असेल की वाचत नाही कोण. हा त्याने ते पांढरे हिरवे म्हणजे एक जसं आपण आपल्या देशाचा फ्लॅग तसं वातावरण निर्मिती होईल अशी त्याच्या पाठीमागची भावना आहे त्याची. पांढरा पण म्हटलेलं आहे. तुम्ही पांढऱ्याकडे नाही पाहत.
हिरव्या काय पाहता. एक वेगळा विषय होता सीबीएसईला. देशभक्तीपर वातावरण असेल असं त्या हिशोबाने त्याने हे केलं. एक सीबीएसईला धरून एक वेगळा विषय सेक्रेटरी साहेबांचा विषय आहे. सीबीएसईच्या नियमामध्ये 1ली ते 8वी पर्यंत राज्य सरकारचं पूर्णपणे नियंत्रण त्यात दिलेलं आहे. पण आता त्याच्यात काय होते की सीबीएसईच्या ज्या शाळा आहेत, ज्या मोठ्या आहेत शाळा ज्या सीबीएसईवर चालवतात, त्याच्यावरती स्टेट गव्हर्नमेंटचं आवश्यक तेवढं कंट्रोल नाहीये असं दिसतं. त्याचं कारण असं आहे, दरवर्षी ते त्यांची पाठ्यपुस्तकं चेंज करत असतात आणि त्याचा अल्टिमेट जो ताण आहे तो पालकांवरती येतो. तर याच्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंट काही पाऊल उचलेल का? कारण प्रत्येक शाळा आपापल्या पद्धतीने अभ्यासक्रम तयार करतात. चेंज करताना इंडियन एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे पण बरोबर काही काही पुस्तक लिहिली नाही सगळ्या जसं आपण तुम्ही सांगितलं आणि सीबीएसई मध्ये दरवर्षी असा काही पुस्तक चेंज होतात तसा नाही. सीबीएसई जे एनसीईआरटीने जे पुस्तक तयार केलेले आहे नाही. संस्था तयार करतात 1ली ते 7वी. 8वी ते 10वी जो सीबीएसई बोर्ड आहे ते बोर्ड देतं, जसं आपलं एसएससी बोर्ड देतं. पण 1ली ते 7वी जे कंट्रोल 7.8 मध्ये जो आपला कंट्रोल आहे स्टेट गव्हर्नमेंटचा, ते तो कंट्रोल त्या अधिकाराचा वापर स्टेट गव्हर्नमेंट करत नाहीये असं मी आपल्याला सांगतो. नाही ते प्रत्येक जेवढे सीबीएसई एफिलिएटेड शाळा आहे त्यांनी एनसीईआरटीची पुस्तक वापरली पाहिजे आणि ते एनसीईआरटी 1ली पासून 12वी पर्यंत सगळी पुस्तक काढतात आणि त्याप्रमाणे ते वापरतात. काय करतात, बहुतांश शाळेत असं मी तुम्हाला नावं सांगेन, काही 8-10 शाळेचे दरवर्षी त्यांच्या पाठ्यपुस्तकात 2-2, 3-3 असे विषय चेंज करतात. त्यामुळे पुस्तक चेंज होऊन जातं. तो अल्टिमेट पालकांवरती ताण येतो. नाही पर्टिक्युलर असं लक्षात आणून दिलं तर त्यांना आपण हे करू. आणि या संदर्भामध्ये पण काही नियम कायदे आपण प्रारूप त्याचं प्रोसेसमध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये ते पण आपल्याला दिसेल. येणाऱ्या शैक्षणिक काळापासून शैक्षणिक वर्षापासून होऊ शकतंय. शहरी शाळा आहेत ग्रामीण आहेत तिथे मैदान उपलब्ध नाही. ते संचालन कार्यक्रम कसे होणार यासाठी वेगळा निधी दिला जाईल का? नाही या संदर्भामध्ये समजा ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होतोच आपला, प्रत्येक शाळेमध्ये असाही कार्यक्रम होतोच, बरोबर. समजा ऐका ना समजा एखादं गाव आहे, त्या गावामध्ये 2 शाळा असतील तर आणि त्या गावाचं एखादं मैदान असेल तर दोन्ही शाळा एकत्रितपणे येऊन करतील आणि पूर्ण गाव त्या कार्यक्रमाला शुभेच्छा आशीर्वाद द्यायला उपस्थित राहील. मुलांनी काही महिन्यांपासून याची प्रॅक्टिस केलेली आहे आणि देशभक्तीपर गाण्यांवर कवायत आहे. एक छान मेसेज याच्यातनं जाणार आहे. आम्ही काही नमुने तयार करून दिले आहेत, तरी पण स्थानिक पातळीवर आता याच्यासाठी पण एक टीम आपण तयार केली होती. शेवटी त्या ज्या शारीरिक हालचाली आहेत त्या विद्यार्थ्याच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम पण कसा होईल हे त्या तज्ज्ञांकडनं आपण डिझाईन करून घेतलं आणि साधारणपणे त्या हालचालींवर ते गाणे पण लयबद्ध कसे होतील असं ते पण आपण डिझाईन करून घेतलं. तत्राप कोणाला वाटलं की स्थानिक पातळीवर, परंतु देशभक्तीपर गाणी हा त्याचा निकष आहे. 14 मिनिटांचा एक साधारणतः 14 ते 15 मिनिटांची ही कवायत आहे. दर शनिवारी आहे आता आणि 26 जानेवारीला एकाच वेळेस संपूर्ण राज्यामध्ये ते सादर केलं जाईल. मानस वगैरे नाही, परंतु आता इतके विद्यार्थी करतील 2 कोटीच्या वरती विद्यार्थी सहभाग आताच्या घडीला आम्हाला अपेक्षित आहे. झालं तर तुमच्या शुभेच्छा. बाबत राज्य सरकारने आपली काही भूमिका केंद्राकडे कळवली आहे का? निश्चितपणे या संदर्भामध्ये केंद्र शासनाशी आम्ही संपर्कात आहोत. इतर राज्यांनी काय स्टँड्स घेतलेले आहेत ते पण आम्ही तिकडे संपर्कात आहोत. म्हणजे काही डिपार्टमेंटने ऑलरेडी इथे टीईटी सक्ती लागू केली आहे, जसं ट्रायबल डेव्हलपमेंट वगैरे त्यांनी म्हटलं की
आता ते माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आदेश आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयावर त्याच्यावर विचार करताय, सगळ्या राज्यांकडनं सूचना आलेल्या आहेत. आम्ही पण त्यांच्या संपर्कात आहोत, पत्रव्यवहार केलेला आहे. आणखीन एक आपण खासगी शाळांच्या शुल्क नियमनासाठी मागच्या अधिवेशनात एक ड्राफ्ट सादर केला होता, त्याचं काय पुढे काय खासगी शाळांचं शुल्क नियमन करण्यासाठी त्याच्यात सुधारणा, नंतर स्विमिंग पूल शुल्क कसं ठरवायचं ते निश्चित यासाठी आपण एक ड्राफ्ट तयार केला होता. आपण तर आपला जे शुल्काचा नियम आहे ते मागणी असतात ते आपण बदलला पाहिजे, पण आम्ही चर्चा करतो की त्याचं चर्चा करून निर्णय करू आपण. दादा, गेल्या महिन्यामध्ये काही कॉन्व्हेंट शाळांमध्ये म्हणजे मुंबईची शाळा होती तिथली आणि बांगड्यांवरची बंदी असते विद्यार्थी तर त्या संदर्भात काही कारवाई केली किंवा काही निर्देश दिले शाळांना? याचं मी शाळा होती कुठेतरी राज्यात असा प्रकार घडला होता. नाही, पाठीमागे वसईच्या एका शाळेचं आपल्याला माहिती असेल की एका विद्यार्थिनीला तिचं तब्येत, मला वाटतं 6वीची विद्यार्थिनी होती, तिचं तब्येत बरी नसताना ती उशिरा शाळेत आली आणि म्हणून त्याला दप्तराच्या सोबतच 100 उठबशा काढण्याचं शिक्षा तिथल्या त्या टीचरने त्या विद्यार्थिनीला दिलेल्या आणि त्याच दिवशी नंतर ती विद्यार्थिनी आजारी आणि मला वाटतं की नंतर हॉस्पिटलमध्ये तिचं दुःखद निधन झालंय. आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही बातमी आल्याच्या नंतर त्याची गंभीर दखल शासनाने घेतली. मला वाटतं की स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी सुमोटो ही माहिती मिळाल्याच्या नंतर तिथे पुढे संवाद साधून जे कोण संबंधित आहे त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं. तसं त्यांनी न केल्यामुळे त्यांच्यावर पण विभागाने कारवाई केलेली आहे. हा पहिला विषय. आणि त्या घटनेच्या माध्यमातून परत पूर्ण राज्यासाठी विद्यार्थ्यांना या अशा गोष्टीचं गालबोट लागू नये म्हणून एक परिपत्रक सविस्तर विभागाने निर्गमित केलेलं आहे. दादाजी, माझा प्रश्न असा होता की कॉन्व्हेंट शाळांमध्ये टिकली आणि बांगड्यांना काही ठिकाणी विरोध केला जातो. पर्टिक्युलर अशी कोणती जर शाळा असेल त्याची जर तक्रार पालकांनी कोणी जर दिली तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल. सीबीएसई बोर्डच्या अनेक अशा शाळा आहेत त्यांनी मराठी शिकवलं जातं. मराठी शिकवणं हे कायद्याने बंधनकारक आहे आणि आपण जर बघितलं असेल तर पाठीमागच्या काळापासून आम्ही त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. या संदर्भामध्ये त्या त्या कार्यक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना पण सूचना केलेली आहे. केंद्रीय विद्यालयाची शाळा आहे मराठी शिकवलं जातं. सीबीएसई बोर्ड केंद्रीय विद्यालयात मराठी शिकवलं जातं. पर्टिक्युलर शाळेचं जर आपण सांगितलं तर तिथं आपण चौकशी करू. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की देशभक्तीपर गाण्यांवर कवायत विद्यार्थ्यांनी खूप मेहनतपूर्ण आणि तुम्ही जर काही ठिकाणी जर बघितलं तर त्या त्या शाळेने त्याची जी काही प्राप्त परिस्थिती आहे त्या पद्धतीने त्याने खूप मेहनत घेऊन या कार्यक्रमाचं प्रॅक्टिस ते करतायत. तर माझी विनंती आहे की या सर्वांना आपले आशीर्वाद असू देत.